हेलो 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 ओके. नमस्कार. मी विजय भालचंद्र देशपांडे गेल्या 43 वर्षापासून वर्धा येथे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. बऱ्याच कालावधीनंतर माझ्या व्यवसायाशी संबंधित नसलेल्या विषयावर बोलण्यासाठी मी आपणासमोर उभा आहे. म्हणून जेव्हा काल परवा जलयोद्धा डॉक्टर सचिन पावड्यांचं मला आजच्या या कार्यक्रमाबद्दलचं निमंत्रण आलं तेव्हा मी क्षणभर अवाकच झालो. आणि माझ्या या अवाक होण्याला ते माझी संमती धरून बसले. अवाक मी फक्त यासाठी नाही झालो की बऱ्याच कालावधीनंतर माझ्या व्यवसायाशी संबंधित नसलेल्या विषयावर मी बोलण्यासाठी आपणासमोर प्रस्तुत आहे, परंतु ह्यासाठी जास्त झालो की ज्या श्रोतृवर्गासमोर मला बोलायचं आहे ते वर्धा शहराच्या बुद्धिमत्तेच्या, ते वर्धा शहराच्या कार्यक्षमतेच्या उच्च स्तराचं प्रतिनिधित्व करतात. याआधी या मंचावरून आपण अनेक विचार परिप्लुत अशी भाषणं ऐकलेली आहेत. आपली कर्तव्य काय, समाजाच्या आपल्यापासून काय अपेक्षा आहे, आपल्याला व्यवहार आणि धर्म याची कशी सांगड घालायची आहे, व्हॉट इज सर्व्हिस अबाउट द सेल्फ, इत्यादी इत्यादी. त्यामुळे त्याच विषयावर पुन्हा एकदा बोलून मी द्विरुक्तीचा दोष पत्करणार नाही. त्याऐवजी मी आपल्याशी थोड्या वेगळ्या, थोड्या हटके अशा विषयावर चर्चा करणार आहे. आणि तो म्हणजे सकारात्मक विचार पद्धती, एक चमत्कार, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग असे म्हणतो. आणि माझ्या या चर्चेच्या अखेरीस मी आपणास थोडा बहुत जरी सहनीय वाटलो तर त्याचं श्रेय माझं नसून आजच्या विषयाचं आहे, हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. आजच्या विषयाची सर्वंकष चर्चा करायची झाल्यास त्याचे अनेक पैलू आपल्याला अभ्यासावे लागतील. घाबरू नका, मी खूप लंबेचोडे भाषण देणार नाही. आयोजकांनी, सचिननी मला 25-30 मिनिट ड्यू केले. मोठ्या मुश्किलीने मी 30चे 40 केले. आणि एवढ्या वेळेत मी आपल्याशी आजच्या विषयाच्या 2 अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पैलूंची चर्चा करणार आहे. नंबर 1, विश्वास ठेवा, संपूर्ण विश्वास ठेवा की आपण यशस्वी होऊ, आणि मग आपण यशस्वी होतोच. आणि वेळ मिळाल्यास नंबर 2, आपण स्वतःला अपयशाच्या धास्तीपासून मुक्त ठेवूया. लेट अस क्युअर अवरसेल्व्स ऑफ फेल्युअर सिंड्रोम. विश्वास ठेवा, संपूर्ण विश्वास ठेवा की आपण यशस्वी होऊ, आणि मग आपण यशस्वी होतोच. आता यश म्हणजे काय? यश म्हणजे अनेक सुंदर वस्तूंची प्राप्ती. यश म्हणजे भरभराट, जसं नवीन वस्तूंची खरेदी, सुट्ट्यांचा उपभोग, आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे इत्यादी. यश म्हणजे इतरांच्या कौतुकास प्राप्त होणे, विनिंग ॲडमायरेशन फ्रॉम अदर्स. यश म्हणजे नेतृत्वगुण प्राप्त करणे, अचिव्हिंग क्वालिटी ऑफ लिडरशिप. यश म्हणजे मुक्तता, भीतीपासून, काळजांपासून, अपयशाच्या धास्तीपासून. सामान्यपण कुणालाही नको असते. नो बडी वॉन्ट्स टू बी सेकंड क्लास. कुठेतरी बायबलमध्ये म्हटलं, फेथ, इम्प्लिसिट फेथ कॅन मूव्ह माउंटन्स. विश्वास ठेवा, संपूर्ण विश्वास ठेवा की आपण आपल्या श्रद्धेच्या भरोशावर, आपण आपल्या विश्वासाच्या भरोशावर पहाड देखील हलवू शकतो. आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. म्हणजेच काय? दृढ विश्वास असेल, अतूट श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेच्या भरोशावर, त्या विश्वासाच्या भरोशावर पांगळा डोंगर चढू शकतो आणि मुका बोलका होऊ शकतो. आता ही श्रद्धा, हा विश्वास कसं काम करतात? मला खात्री आहे हे काम मी करेनच, ही वृत्ती आवश्यक असलेली शक्ती, कौशल्य आणि ऊर्जा निर्माण करते. मला हमखास यशस्वी व्हायचं आहे
हे एकदा ठरवलं की बाकी सर्व गोष्टी आपोआपच होऊ लागतात। सन 1982मध्ये एक पक्षकार माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं माझ्या सहवासात आला। त्यावेळी मी होतो एक तरुण व्यावसायिक आणि तो होता एक तरुण उद्योजक, माझ्यापेक्षा कदाचित वयानं लहानच असेल। त्यावेळी तो नुकताच टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून परत आला होता। त्याला हॉचकिन्सन नावाचा रोग झाला होता। आपले डॉक्टर सचिन आपल्याला सांगतील की किती भयानक रोग हा असतो ते। शारीरिकदृष्ट्या तर खतम करतोच, पण मानसिकरित्या जास्त। तर माझ्या या पक्षकारानं त्याच्या संपूर्ण सामर्थ्यानिशी या रोगाशी लढा दिला। वर्षभर टाटामध्ये राहिला, बरा झाला आणि परत आला। त्यावेळी त्याच्याजवळ 5,000 रुपये शिल्लक होते, परंतु ह्या तुटपुंज्या भांडवलाच्या भरोश्यावर त्याला करोडोंचा धंदा करायचा होता। नव्हे तशी त्याची दुर्दम्य इच्छा होती। त्याला अनेक संकटांचा, स्पर्धेचा, आर्थिक अभावाचा, तब्येतीच्या प्रॉब्लेम्सचा इत्यादी इत्यादी समस्यांचा सतत सामना करावा लागला, परंतु तो डगमगला नाही। त्यानं निश्चितपणे ठरवलं होतं की त्याला हमखास यशस्वी व्हायचं आहेच आणि तसा तो झालाच। शेवटपर्यंत त्याने करोडोंचा धंदा केला, आपल्या तब्येतीची काळजी घेतली, काळजी करत बसला नाही, अनेक दैदिप्यमान असं आयुष्य जगला। दोज हू बिलीव्ह दे कॅन मूव्ह माउंटन्स रिअली डू। सध्या आपल्या देशानं मिळविलेल्या अवकाश तंत्रज्ञानाच्या यशाच्या मागे अवकाश तंत्रज्ञानावर हमखास विजय मिळवला जाऊ शकेल हा विश्वासच नव्हता का? करोना इत्यादी रोगांवर रामबाण इलाज शोधला जाऊ शकेल हा विश्वासच त्यावरील रामबाण इलाज शोधायला आज ना उद्या कारणीभूत ठरेल। माझ्या गेल्या 4 दशकाहून जास्त झालेल्या व्यावसायिक जीवनात मला अशा अनेक लोकांशी बोलण्याचा प्रसंग आला, जे काही ना काही प्रमाणात आपल्या धंद्यात, जे काही ना काही प्रमाणात आपल्या व्यवसायात अयशस्वी झालेले होते। या सर्वांच्या बोलण्यात, या सर्वांच्या विचारात एक सामान्य सूत्र होते, जसे धंदा सुरू करण्याच्या आधीपासूनच मला माहीत होतं की मला यात अजिबात यश मिळणार नाही, किंवा धंदा म्हणजे काय गंमत आहे साहेब, त्याच्यासाठी भांडवल पाहिजे, भांडवल, माझा बाप थोडीच तुमच्यासारखा श्रीमंत आहे। साधा भोळा मराठी माणूस, माझ्या रक्तातच धंदा नाही, मग काय होणार, बोंब नुसती, इत्यादी 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 कॅज्युअल ॲटिट्यूड। अपयशाचाच विचार करून कामाला लागा आणि अपयशच मिळवा। या उलट यशाचा, निव्वळ यशाचा विचार करून कामाची सुरुवात करा आणि यशाचेच धनी व्हा। एखादा सामान्य विद्यार्थी पहा, तो स्वतःला सामान्य समजतो, त्यामुळे तमाम जग त्याला सामान्य समजते। या उलट एखादा मेरिटचा विद्यार्थी स्कॉलर पहा, त्याचा स्वतःच्या कामावर प्रचंड विश्वास असतो आणि आपण अवघडातलं अवघड काम, कठीणातलं कठीण काम सहजपणे करून जाऊ हा विश्वास त्याला असतो आणि तसा तो ते काम करून जातोही। काही वर्षांपूर्वी मी औरंगाबादला माझ्या एका मामे भावाकडे गेलो होतो। त्यावेळी तो गरवारे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा व्हाईस प्रेसिडेंट आणि हिंदुस्थान समूह आवास लिमिटेड नावाच्या खूप मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा, शेकडो करोडोंची उलाढाल करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर होता। लहानपणापासून मी त्याला पाहतोय, त्याला ऑब्झर्व करतोय। एक सामान्य विद्यार्थी, त्यात सावत्र आईचा जाच, कसा बसा BCom झाला, पण आज नावाप्रमाणेच औरंगाबादचा राजा आहे तो। त्याच्या यशानं, त्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या सत्तेनं, त्याच्या ऐश्वर्यानं दिपून गेलो मी। आणि त्या रात्री त्याला त्याच्या यशाचं रहस्य विचारलं आणि त्यांनी सांगितलं देखील। ऐका त्याच्या शब्दात, कोट, तुला आठवतच असेल 30 वर्षापूर्वी मी एक मामूली विक्रेता, सामान्य सेल्समन होतो। मामूली नोकरी, तुटपुंजा पगार, लहानसं घर, सततचा अभाव, सततच्या कटकटी। माझी बायको गॉड ब्लेस हर तक्रार करीत नव्हती, पण आपल्या नशिबात आता हे असंच असायचं हाच भाव शेवटपर्यंत कायमचा तिच्या चेहऱ्यावर रेखलेला होता। मी आतल्यात अधिकाधिक अस्वस्थ होत गेलो। पण आज तू पाहतोच आहे, आम्ही सर्व हर साल उन्हाळ्यात 1 महिना युरोपात सुट्टी घालवतो।
पण हे झालंच कसं? मी त्याला विचारलं. जेव्हा मी हमखास यशस्वी होईल हा यशाचा मूल मंत्र जपला तेव्हा. 30 वर्षांपूर्वी मी 30 वर्षांपूर्वी मी गरवाऱ्यांकडे नोकरीसाठी अर्ज केला होता. इंटरव्ह्यू मला वाटते मुंबईला सोमवारी सकाळी 11 वाजताचा होता, परंतु मी आदल्या दिवशीच तेथे जाऊन पोचलो. काय झालं मला माहीत नाही, मला आठवत नाही. पण जेवण झाल्यावर तिथल्याच हॉटेलच्या स्टेशनरीवर मला माहीत होते, पण जे माझ्यापेक्षा खूप 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 यशस्वी झालेले होते अशा सर्वांची नावं लिहिली आणि त्यांच्याशी माझी तुलना करायला सुरुवात केली. बुद्धी त्यांच्याजवळ आहे, माझ्याही जवळ आहे. खूप खूप कष्ट करण्याची तयारी, जबर महत्त्वाकांक्षा माझ्यात कदाचित जास्तच असेल. पण 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 चांगल्या नोकऱ्या त्यांच्याजवळ आहे, माझ्याजवळ नाही. यश, कीर्ती, ऐश्वर्य, पैसा त्यांच्याजवळ आहे, माझ्याजवळ नाही. मग माझ्या लक्षात आलं, इनिशिएटिव्ह यात मात्र मला 0 मार्क होते. मी अधिकाधिक खोलवर माझ्या मनात शिरत गेलो आणि माझी कमजोरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यासमोर स्पष्टपणे उभी राहिली. पहाटेचे 3 वाजले होते, पण माझ्या मनात कोणताही अंधार उरलेला होता. अरे मी स्वतःला सामान्य समजत होतो, त्यामुळे तमाम जग मला सामान्य समजत होते. बस त्या क्षणी ठरवलं, आता मी स्वतःला कधीही सामान्य समजणार नाही. आय विल नॉट सेल माय सेल्फ शॉर्ट. तोच आत्मविश्वास, तीच जिद्द, तीच सकारात्मक वृत्ती दुसऱ्या दिवशी माझ्यात तशीच कायम होती. अँड बिलीव्ह मी, मला 10,000 रुपये महिना पगाराची अपेक्षा होती. मी मागितले 20 आणि मिळाले देखील. आणि तेव्हापासून आजपर्यंत कधीही मागे वळून पाहावे लागले नाही. कोट अनकोट. आपलं मन हा एक विचारांचा खूप मोठा कारखाना आहे. त्या दिवसभरातून अगणित अशा विचारांची सतत निर्मिती होत असते. हा कारखाना 2 फोरमनच्या अखत्यारीत असतो. एकाचं नाव ठेवू आपण मिस्टर विजय आणि दुसऱ्याचं मिस्टर पराजय. मिस्टर विजय सकारात्मक विचारांचे प्रणेते आहे. कोणत्याही कामासाठी आपण कसे योग्य आहोत, आपण कसे लायक आहोत, आपण हमखास कसे यशस्वी होऊ, इत्यादी सकारात्मक विचारांची सतत निर्मिती करीत राहणे ही यांची स्पेशलिटी आहे. या उलट मिस्टर पराजय हे नकारात्मक विचारांचे प्रणेते आहे. कोणत्याही कामासाठी आपण कसे अयोग्य आहोत, आपण कसे नालायक आहोत, आपण हमखास कसे अयशस्वी होऊ, इत्यादी नकारात्मक विचारांची विचारधारा सतत गुंफीत राहणे ही यांची स्पेशलिटी आहे. मात्र हे दोघंही फोरमन अत्यंत आज्ञाधारक आणि खूप कार्यक्षम आहे. त्यांना एक हलकासा जरी इशारा केला तरी ते ताबडतोब समोर येतील आणि कामाला लागतील. इशारा जर सकारात्मक असेल तर मिस्टर विजय समोर येतील आणि कामाला लागतील. या उलट नकारात्मक इशारा मिस्टर पराजय यांना कामाला लावेल. आता हे दोघेही फोरमन कसं काम करतात याची गंमत आता आपण पाहू. आता आपल्या मनाला सांगा, आपल्या मनाला बजावा, काय बोरिंग दिवसाचा, काय बोरिंग कार्यक्रमाचा. क्षणात हजर झाले. मी सांगितलं ना तुम्हाला मिस्टर पराजय अत्यंत कार्यक्षम आहे. क्षणात झाले ते तुमच्यासमोर हजर. ते तुम्हाला सांगतील, ते तुम्हाला बजावतील. काय बोरिंग दिवसाचा, काय बोरिंग कार्यक्रमाचा. काय ही गरमी आहे की वणवा. त्यात आजचे हे बोरिंग वक्ते देवजाने अशा गोष्टी सांगतात आहे ज्या त्यांनी आपल्या आयुष्यात देवजाने कधी अंमलात आणल्या नसतील. हे आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या आयोजक डॉक्टर सचिन खरंच इम्पॉसिबल आहे. काय हे यांचा दिवस सत्र, विचार मंथन, चर्चासत्र. अरे नाच गाणे एंटरटेनमेंट काही पाहिजे की नाही. सांगितलं ना मी तुम्हाला मिस्टर पराजय अत्यंत कार्यक्षम आहे म्हणून. आणि क्षणात तुमची खात्री पटलेली असेल. इट्स अ हेल ऑफ ए बॅड डे. पण आता आपल्या मनाला सांगा, आपल्या मनाला बजावा, काय सुंदर दिवस आहे आजचा, काय सुंदर कार्यक्रम आजचा. झाले मिस्टर विजय तुमच्यासमोर हजर आणि लागले कामाला. ते तुम्हाला सांगतील, ते तुम्हाला सुचवतील. काय सुंदर दिवस आहे आजचा, काय सुंदर कार्यक्रम आजचा. गरम्या ठीक आहे, इट्स ओके यार. थोडी शान पडलेली आहे, मधून थंड हवेची झुळूक आहे.
आजच्या कार्यक्रमाचे हे वक्ते बोरिंग आहेत नो डाऊट, पण त्यांनी ॲटलिस्ट काही गोष्टी आपल्याला अशा सांगितलेल्या ज्या आज ना उद्या आपल्या कामात येऊ शकतात. एंटरटेनमेंट, अरे एंटरटेनमेंट जन्माची आहे, विचारमंथन हे झालंच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इट्स ग्रेट टू बी अलाइव्ह. बस आपल्याला फक्त एकच करायचं आहे, मिस्टर पराजय यांना हाकलून लावा, फायर हिम. त्याऐवजी मिस्टर विजय यांचा 100%, 101% वापर करा. आता ही श्रद्धेची, आता ही विश्वासाची, आता ही सकारात्मक विचारांची शक्ती कशी वाढवायची? सोपं आहे, एकदम सोपं आहे. परंतु ह्यासाठी आपल्याला 3 मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करायचा आहे. नंबर 1, फक्त यशाचा विचार. अपयशाचा विचार चुकून देखील नको, अपयशाचा विचार स्वप्नात देखील नको. घरी दारी शेजारी यत्र तत्र सर्वत्र फक्त यशाचा विचार, अपयशाचा विचार चुकून देखील नको. समजा आपली एखाद्याशी स्पर्धा असेल, समजा आपली एखाद्याशी कॉम्पिटिशन आहे, तर आपण कमीत कमी त्याच्या इतके कॉम्पिटंट आहोत याची आपल्या मनाला सतत सतत ग्वाही द्यायची आहे. आणि समजा एखादी लहानशी जरी संधी आपल्या दारासमोर घोटाळताना दिसली ना, तर त्या संधीवर तुटून पडायचं. नंबर 2, आजच्या जगात कुणीही सुपरमॅन नसतात. टाटा, बिर्ला, अंबानी बंधू, विप्रोचे प्रेमजी, नारायण मूर्ती, लक्ष्मी मित्तल, काय सर्व सुपरमॅन आहेत? बरं, या सर्वांना खूप तीक्ष्ण बुद्धिमत्ता, सुपर इंटेलेक्ट आहे, हे देखील कुठे माझ्या ऐकण्यात नाही, वाचण्यात नाही. बस एकच फरक त्यांच्यात आणि आपल्यात आहे, त्यांचा स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर 100% विश्वास आहे. आणि नंबर 3, ध्येय मोठे ठेवा, विश्वास मोठा ठेवा आणि मोठ्याच यश प्राप्त करा. समजा आपल्यासमोर आपण जर मर्यादितच ध्येय ठेवलं, त्यामुळे स्वतःवर विश्वास देखील मर्यादित राहील आणि त्यामुळे मर्यादितच यश प्राप्त होईल. डॉक्टर श्वार्ट्झ यांच्या शब्दात, लेडीज अँड जेंटलमॅन, बिग आयडियाज अँड बिग प्लॅन्स, बिग आयडियाज अँड बिग प्लॅन्स are no more difficult, but certainly easy as compared to other things. बरं, हे सर्व करायला लागणारी प्रयोगशाळा आपल्या जो आधीचीच तयार, ती तुमची, आमची, सर्वांची मिळून बनलेली आहे. ती जगातल्या तमाम प्राणीमात्रांची मिळून बनलेली. बस आपल्याला या प्रयोगशाळेत एक प्रशिक्षित वैज्ञानिक म्हणून वावरायचं आहे. आणि जगातले तमाम प्रशिक्षित वैज्ञानिक जे करायचं आहे तेच आपल्याला करायचं आहे. ऑब्झर्व अँड एक्सपेरिमेंट. बरं, ह्यासाठी कोणताही खर्च नाही, कोणतीही जागा नाही, कोणालाही भाडं नाही, कोणतीही खरेदी नाही, रिएजंट्स नाही, केमिकल्स नाही, पगार नाही, म्हणजे कोणताही खर्च नाही. बस मी आधी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या प्रयोगशाळेत आपल्याला एक प्रशिक्षित वैज्ञानिक म्हणून वावरायचं आहे. आणि जगातले तमाम प्रशिक्षित वैज्ञानिक जे करतात तेच फक्त आपल्याला करायचं आहे. ऑब्झर्व अँड एक्सपेरिमेंट. आता पहा ना, एखादा विद्यार्थी मेरिटचा असतो, स्कॉलर असतो, दुसरा यथातथाच. एखाद्याला खूप मित्र असतात तर दुसऱ्याला 1-2च. जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ना, तेव्हा सर्व जीवाचे कान करून तो काय बोलतो ते ऐकतात. पण दुसरा जेव्हा तीच गोष्ट बोलायला जातो ना, तर कोणी त्यांच्याकडे ढोंकूनही पाहायला तयार नसतं. आणि जेव्हा या सर्व गोष्टींचं आपल्याला आकलन होतं, तेव्हा मिळणाऱ्या यशाची नशा, मिळणाऱ्या यशाची लज्जत काही औरच असते. काही दिवसापूर्वी माझं नागपूरला मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण झालं. त्यांच्या अभ्यासक्रमात SWOT ॲनालिसिस नावाचा एक विषय होता. SWOT. S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेसेस, O फॉर अपॉर्च्युनिटीज अँड T फॉर थ्रेट्स. मी त्यांना म्हटलं चला रे, अरे सांगा मला तुमची शक्ती स्थळं काय ती सांगा. व्हॉट आर युअर एरियाज ऑफ स्ट्रेंथ. कुणी म्हणालं, सर मी खूप श्रीमंत घराण्यात जन्म घेतलेला आहे, त्यामुळे गरिबी कशाला म्हणतात याची मी स्वप्नात देखील कल्पना करू शकत. मला जे काही पाहिजे असतं ना, ते सर्व क्षणात माझ्यासमोर हजर असतं. कोणी म्हणालं, सर आय एम ए स्कॉलर, मी खूप ब्रिलियंट आहे, एकपाठी आहे, बुद्धिवान आहे, त्यामुळे मला माझ्या परीक्षांमध्ये ना सतत यश प्राप्त होत असतं. कुणी म्हणालं, सर आय एम ए डॅम स्मार्ट पर्सन, त्यामुळे सतत सर्वांना इम्प्रेस करीत असतो.
कोणी म्हणालं सर मी उत्तम खेळाडू आहे, फिजिकली फिट आहे, त्यामुळे सतत आनंदात असतो, इत्यादी इत्यादी. आणि ह्याच अर्थी सर्व. मी त्यांना म्हणालो, अरे परमेश्वराने निर्माण केलेलं हे सुंदर जग, परमेश्वराने निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो. काही माझी एरिया ऑफ स्ट्रेंथ नाही. सुंदर सुंदर पुस्तकं मला ब्रेल लिपीतून वाचावी लागत नाही. काही माझी एरिया ऑफ स्ट्रेंथ नाही. डॉक्टर विठ्ठल कामत यांचं इडली ऑर्किड अँड लिली नावाचं एक खूप सुंदर पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. तर त्या पुस्तकात डॉक्टर कामत यांचं ऑर्किड नावाच्या एका हॉटेलचं द बेस्ट इको फ्रेंडली हॉटेल इन द वर्ल्ड म्हणून नॉमिनेशन झालेलं असतं. आणि त्यासाठी डॉक्टर कामत यांचे इंटरव्ह्यू सुरू असतात. इंटरव्ह्यूअर्स विचारतात, कामत सांगा, आम्ही तुम्हाला एकच कठीण प्रश्न विचारू, किती सोपे. कामत म्हणतात, चला तुम्ही मला फक्त एकच कठीण प्रश्न विचारा. इंटरव्ह्यूअर्स म्हणतात, कामत सांगा, पटकन सांगा, आधी कोंबडी की आधी अंड. क्षणात कामत उत्तरतात, आधी कोंबडी. इंटरव्ह्यूअर्स म्हणतात, कशावरून? कामत म्हणतात, हे पहा आपलं काय ठरलं होतं, तुम्ही मला फक्त एकच कठीण प्रश्न विचारणार, बा दुसरा कुठून आला? डॉक्टर शंतनुराव किर्लोस्कर यांच्या एका पुस्तकामध्ये, ते त्यांच्या आत्मकथेमध्ये ते त्यांच्या 80व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचं वर्णन करतात. तर त्या शंतनुरावांच्या 80व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू असतं आणि त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत वार्ताहर त्यांचं इंटरव्ह्यू घेत असतात. वार्ताहर विचारतात, शंतनुराव सांगा, वयाच्या 80व्या वर्षी तुम्ही इतके कार्यक्षम कसे? शंतनुराव, वयाच्या 80व्या वर्षी तुम्ही इतकं काम कसं करू शकता? शंतनुराव, वयाच्या 80व्या वर्षी तुम्ही इतके तंदुरुस्त कसे? शंतनुराव, वयाच्या 80व्या वर्षी तुम्ही इतके आनंदी कसे? इत्यादी इत्यादी. आणि ह्याच अर्थीत सर्व. शंतनुराव म्हणतात, हे पहा, काही झालं तरी शेवटी मी एक किर्लोस्कर प्रॉडक्ट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत तंदुरुस्त, टिकाऊ, कार्यक्षम हा असणारच. डॉक्टर वसंतराव गोईकर यांच्या एका पुस्तकामध्ये ते आर्मेनियातल्या एका छोट्याशा गावातल्या एका छोट्याशा कुटुंबाचं वर्णन करतात. तर त्यात एक लहान मुलगा असतो, त्या लहान मुलाचे बाबा आणि त्याची आई, असं एक छोटंसं त्रिकोणी कुटुंब असतं. आणि हा बाप आपल्या मुलाला नेहमी सांगत असतो की बेटा, जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास शिल्लक आहे तोपर्यंत मी सतत तुझ्या पाठीशी उभा असणार. आणि त्या मुलाचा आपल्या बापाच्या बोलण्यावर 100% विश्वास असतो. एक दिवस तो बाप आपल्या मुलाला नेहमीप्रमाणे त्याच्या शाळेत सोडून देतो आणि आपल्या कामावर परत जातो. तो दिवस आर्मेनियातल्या त्या गावाच्या इतिहासातला सर्वात काळाकुट्ट दिवस असतो. क्षणात तिथे एक प्रचंड भूकंप होतो आणि सर्व होत्याचं नव्हतं होऊन जातं. हा बाप जीवाच्या आकांतानं आपल्या मुलाच्या शाळेकडे पळत सुटतो. तिथे आधीच सर्व पालक जमलेले असतात आणि त्यांचं भीषण रुदन सुरू असतं. हा बाप क्षणभर तिथे किंकर्तव्य मूळ अवस्थेत तसाच उभा राहतो, पण लगेच स्वतःला सावरत एका हातात कुदळ आणि दुसऱ्या हातात पावडं घेत ज्या दिशेने त्याच्या मुलाचा वर्ग असेल ना त्या दिशेने पळत सुटतो आणि तिथे जमलेला तो प्रचंड मलमा दूर सारण्याचा प्रयत्न करतो. तिथे जमले सर्व त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. तिथे असलेले पोलीस देखील त्याला सांगतात की बाबा रे, हे तुझं काम नाही. पण हा म्हणतो, हे पहा, एक तर तुम्ही सर्व माझ्या मदतीला या किंवा कमीत कमी मला माझ्या कामापासून परावृत्त करू नका. तिथे जमलेले सर्व हळहळत चुकचुकत तिथून निघून जातात. पण हा बाप आपलं काम तसंच सुरू ठेवतो. शेवटी खूप कष्टानंतर, महत् प्रयासानंतर तू तिथे असलेली खूप मोठी गोल शिळा दूर सारण्यात यशस्वी होतो. तिथे एक गुहेसारखा गोलाकार भाग तयार झालेला असतो आणि त्यातून काय आवाज ऐकू येत असतात. ते आवाज त्याच्या मुलाचे असतात. बाप म्हणतो, बेटा, अरे आहेस ना तू? मुलगा म्हणतो, बाबा आलात तुम्ही? मी आत्ताच माझ्या सर्व मित्रांना सांगत होतो की मित्रांनो, घाबरू नका, मित्रांनो, गर्भगळीत होऊ नका, मित्रांनो, मृत्यूला शरण जाऊ नका. माझ्या बाबांच्या शरीरात शेवटचा श्वास जरी शिल्लक असेल ना तरी ते इथे आल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला सोडवल्याशिवाय राहणार.
बाबा आलात तुम्ही. बाप म्हणतो बेटा, अरे बेटा, अरे बाप बोलण्यात वेळ नको घालू. हे पहा हा दोर मी खाली सोडतोय, त्याला धरून पट्टकन वर आहे. त्या थोर पुरुषाचाच मुलगा तो म्हणतो बाबा आधी माझ्या सर्व मित्रांना बाहेर काढा, मग मी बाहेर येईन. पहा किती सुंदर उदाहरण आहे सकारात्मक विचारशक्तीचं. तर अशी सुंदर सुंदर पुस्तकं मला वाचायला मिळतात. काही माझी एरिया ऑफ स्ट्रेंथ नाही. माझी बायको, माझा मुलगा, माझी सून, माझी मुलगी, माझे जावाई, माझे सर्व नातवंड माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. काही माझी एरिया ऑफ स्ट्रेंथ नाही. मागच्या वर्षी ह्याच वेळेला मी अमेरिकेला गेलो असतो, वेस्ट कोस्टमध्ये, कॅलिफोर्नियाला. तर तिथे ग्रँड कॅन्यॉन नावाच्या एक सुंदर सुंदर टुरिस्ट स्पॉटच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो. माझ्या वयाचे काही लोक असतील 50-60 वर्षाच्या वरचे, त्यांना ग्रेगरी पेकचा मॅकॅनस गोल्ड नावाचा एक सिनेमा त्यांनी पाहायला असेल तर त्यांना हे ग्रँड कॅन्यॉन आठवेल. तर आम्ही तिथे आमची एक टुरिस्ट गाईड होती अमेरिकेतली, आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला एक जॉन नावाचे एका प्रॉस्पेक्टरची सुंदर गोष्ट सांगितली. तर हा जॉन एक प्रॉस्पेक्टर असतो आणि गेल्या 30 वर्षापासून तो त्या जमिनीच्या पट्ट्यामध्ये अहोरात्र प्रॉस्पेक्टिंग करत असतो. प्रॉस्पेक्टर म्हणजे एखाद्या जमिनीच्या पट्ट्यामध्ये अमाप सोन्याचा साठा दडलेला आहे, हा ज्याला विश्वास असतो त्याला म्हणतात, ज्याला खात्री असते, ज्याला आत्मविश्वास असतो, त्या अशा माणसाला, अशा शास्त्रज्ञाला म्हणतात प्रॉस्पेक्टर, आणि या खोदकामाला म्हणतात प्रॉस्पेक्टिंग. तर ह्या जॉनला पूर्ण खात्री असते, त्याला पूर्ण विश्वास असतो, त्याची पूर्ण श्रद्धा असते की त्या जमिनीच्या पट्ट्यामध्ये अमेरिकेतला सर्वात मोठा सोन्याचा साठा दडलेला आहे. आणि ह्या विश्वासापोटी, या श्रद्धेपोटी गेल्या 30 वर्षापासून त्या जमिनीच्या पट्ट्यामध्ये अहोरात्र प्रॉस्पेक्टिंग सुरू असतं. या 30 वर्षात तो जे कमावतो ना, ते सर्व या प्रॉस्पेक्टिंगच्या कामामध्ये खर्च करून टाकतो. त्याच्या छंदाला कंटाळून त्याची बायको, त्याचे मुलं बाळ त्याला सोडून जातात. परंतु हा ध्येयाने भारलेला पुरुष शास्त्रज्ञ आपलं काम तसंच सुरू ठेवतो. शेवटी एक वेळ अशी येते की त्याला 2 वेळच्या जेवणाची देखील भ्रांत निर्माण होते. त्यामुळे नाईलाजानं त्याचे पेशन्स त्याला सोडून जातात, म्हणून त्याचा संयम त्याला सोडून जाते म्हणून ते सर्व ती खाण, तिथल्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरसहित एका भंगारवाल्याला विकून टाकतो. हा भंगारवाला अत्यंत प्रॅक्टिकल असा व्यापारी असतो. तो त्याच दिवशी स्वतःचा मुनाफा ठेवून तो डील दुसऱ्या एकाला पास ऑन करतो. परंतु हा डील एक्झिक्यूट व्हायला 30 दिवसांचा कालावधी असतो. हा भंगारवाला विचार करतो की अरे हा जॉन, हा मेटॅलर्जिकल इंजिनियर, किती विश्वासानं, आत्मविश्वासानं भरलेला आहे त्याचा चेहरा, किती तेज आहे त्याच्या डोळ्यामध्ये बुद्धिमत्तेचं. अरे गेल्या 30 वर्षापासून ह्या जमिनीमध्ये, या खाणीमध्ये तो अहोरात्र प्रॉस्पेक्टिंग करतो आहे. तो काय तो मूर्ख आहे म्हणून? अरे तो गेल्या 30 वर्षापासून हे काम करतो आहे. माझ्या जो 30 दिवस आहे, व्हाय नॉट? दुसऱ्या दिवशी तो सर्व मशिनरी, इन्फ्रास्ट्रक्चर तिथे वापस घेऊन येतो आणि 25व्याच दिवशी त्याला तो जगातला सर्वात मोठा सोन्याचा साठा गवसतो आणि तो अमेरिकेचा सर्वात श्रीमंत माणूस ठरतो. जेव्हा ही गोष्ट जॉनला कळते तेव्हा त्याला मुळीच आश्चर्य वाटत नाही, कारण त्याला माहीत असतं, त्याचा संपूर्ण विश्वास असतो, त्याची श्रद्धा असते की त्या जमिनीच्या पट्ट्यामध्ये तसा तो सोन्याचा साठा दडलेला आहेच. परंतु त्याचे संयम त्याला सोडून जातात, त्याचे पेशन्स त्याला सोडून जातात. त्याच दिवशीपासून तो LIC एजंटचा धंदा सुरू करतो आणि शपथ घेतो की कमीत कमी 1 पॉलिसी विकल्याशिवाय तो रात्रीचं जेवण घेणार. पाहता पाहता त्याला त्याच्या कामामध्ये अमाप यश प्राप्त होतो. तो कॅलिफोर्नियात एक इन्शुरन्स कंपनी विकत घेतो आणि अमेरिकेतलाच नंबर 2चा श्रीमंत माणूस ठरतो. म्हणजेच काय, नुसती सकारात्मक विचारशक्ती असून चालणार नाही, तर त्याला संयमाची, त्याला पेशन्सची जोड ही द्यावीच लागेल. मित्रांनो, मला माहीत आहे माझा वेळेचा अभाव आहे, विषय खूप मोठा आहे, अनेक पैलू त्याच्या अभ्यासाचे आहे. पण आजच्या घटकेला थोडं विषयांतर करून मला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा आपल्यासमोर मांडायचा आहे.
त्याची चर्चा मला आपल्यासमोर करायची. काही दिवसांपूर्वी मला माझ्या एका डॉक्टर मित्रांचा मेसेज आला, SMS. प्लॅस्टिक सर्जन आहे ते. पहा काय म्हणतात ते, सच्चा देशप्रेमी कौन है, हु इज द रियल पैट्रियट? गेस गेस गेस. द रियल पैट्रियट इज द पर्सन who uses western toilets in Indian style. I repeat, who uses western toilets in Indian style. My reaction was the same as yours, a bit of a smile, a bit of a laughter. But then suddenly a stunning thought struck my mind. What happens if this message is also received in heavens by the erstwhile great stalwarts, by the erstwhile great freedom fighters, say by Swatantraveer Savarkar, who spent 20 years in a dark dungeon for the liberation of this motherland. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमला. और by नेताजी सुभाष चंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. और by लोकमान्य बाल गंगाधर तिलक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच. और बाय झांसी की राणी, और बाय शिवाजी राजे भोसले. What their reaction will be on receiving this message? Will they ever think that their sacrifices during the freedom struggle, their immense sacrifices during the freedom struggle, were a wanton waste of life? And what they will think of us Indians, specifically the young ones? Can patriotism be defined so easily? Can patriotism be described so easily? Can patriotism be a subject matter of a fun, a pun? And most importantly, क्या सोचेगी हमारी भारत माँ, क्या सोचेगी हमारी भारत माँ? ऐसी भारत माँ जो बार बार होने वाले पर के आक्रमण से विद्ध हो चुके हैं, जिसका अपने देश के लाडलों पे कोई विश्वास नहीं रहा, अपमान से जो द्रौपदी का जीवन व्यतीत कर रही. बल्कि हमें तो इस बात का विश्वास दिलाना होगा हमारे भारत माता को कि हे भारत माँ, हम तो तुम्हें उन हाथों में कभी नहीं सौंपेंगे जो बुजदिल हो, जो कायर हो, जो तेरा धर्म, तेरी संस्कृति, तेरा विश्वास, तेरा मांगल्य, तेरा पावित्र्य, तेरा चारित्र्य, तेरा स्वातंत्र्य, इन सब की रक्षा करने में असमर्थ हो. बल्कि हम तो तुम्हें उन हाथों में सौंपेंगे हे माँ जो तेरी रक्षा करते करते खुद को मिटा दे. मेरे दोस्तों, मेरे अजीजों, कभी आपने अपनी भारत माता को नजदीक से देखा भी है? आज मेरी नजर से देखो. कश्मीर जिसका सर है हिमालय मुकुट, जहां से गंगा माता आनंद विभोर होकर दिन रात दौड़ती रहती है. पंजाब और आसाम जिसकी तो समर्थ भुजाएं है. महाराष्ट्र जिसका हृदय है जो दिन रात वीरश्य से धड़कता है. तमिलनाडु और कन्याकुमारी जिसके दो चरण है. सागर निरंतर मंजुल गीत गाकर जिसके चरण धोता है. यहां का कंकर कंकर शंकर है, यहां का बिंदु बिंदु गंगा जल. मेरे दोस्तों, प्रण करें आज के दिन कि हमारी भारत माता की रक्षा, हमारे भारत माता का हित ही हमारी प्राथमिकता क्रमांक 1 रहेगी, प्रायोरिटी नंबर 1 रहेगी. मित्रांनो, डोक्यात विचारांचा कल्लोळ निर्माण झाला की भाषेचे गिअर्स असे आपोआपच आपसुकच फटाफट बदलतात. या ठिकाणी आपण मला बोलावून माझा बहुमान केला त्याबद्दल मी वैद्यकीय जनजागृती मंच व त्याचे कॅप्टन जलयोद्धा श्री डॉक्टर सचिन पावडे आणि त्यांच्या जबरदस्त चमूचा मी मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वांनी शांतपणे माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला सर्वांचा हृदयपूर्वक ऋणी आहे. आणि माझे हे 4 शब्द समाप्त करण्यापूर्वी मी माझ्या स्वर्गवासी वडिलांचं एक कोटेशन, एक वचन उद्धृत करू इच्छितो. लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज पुट अप विथ मी. अवर इनग्रेस इन टू द वर्ल्ड, इनग्रेस म्हणजे जन्म, बर्थ. अवर इनग्रेस इन टू द वर्ल्ड इज नेकेड अँड बेअर. अवर प्रोग्रेस थ्रू द वर्ल्ड इज स्ट्रगल अँड केअर. अवर इग्रेस फ्रॉम द वर्ल्ड nobody knows,
But if we do well here, we will do well there. Thank you. Thank you. धन्यवाद. Finish.